रेमंड युको डेनिम प्रायव्हेट लिमिटेड यवतमाळ येथील कामगारांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे व्यवस्थापनाचं दुर्लक्ष आणि त्यांच्या हक्कांप्रतीची असंवेदनशील भूमिका या विरोधात आवाज उठवण्यासाठी आज दिनांक 26 जुलै 2025 रोजी शासकीय गेस्ट हाऊस यवतमाळ येथे दुपारी 2 वाजता एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले। गेल्या 16 महिन्यांपासून कामगारांच्या वेतनवाढीचा करार प्रलंबित असून व्यवस्थापनाने या करारात सातत्याने नकार दिलाय। कामगार शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असतानाही व्यवस्थापनाने त्यांच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे, ज्यामुळे कामगारांमध्ये तीव्र असंतोष आहे। या पत्रकार परिषदेचा मुख्य हेतू कामगारांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकणे, त्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सविस्तर माहिती देणे, व्यवस्थापनाच्या असंवेदनशील भूमिकेचा निषेध करणे आणि माध्यमांद्वारे हे सत्य जनतेपर्यंत पोहोचवणे हा होता। यावेळी रेमंड युको डेनिमचे कर्मचारी तसेच पत्रकार, समाजप्रेमी, कामगार हक्क कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील जबाबदार व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांनी कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी एकजुटीने यावेळी पाठिंबा दर्शवला आहे। या गंभीर परिस्थितीत व्यवस्थापनाने कामगारांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात आणि त्यांच्या हक्कांचा आदर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। विनम्र आमंत्रक रेमंड युको डेनिम कर्मचारी यवतमाळ। संपर्क 9822898859 9922874919 संपर्क 9552255154 किंवा 9637057701 किंवा 9921148242 किंवा 9689659571। प्रतिनिधी सय्यद मतीन, यवतमाळ। मी सर्व रेमंड युको डेनिम प्रायव्हेट लिमिटेड यवतमाळ येथील सर्व कामगार आहोत आणि आमचा जो वेतनाचा करार आहे तो 1 एप्रिल 2024 पासून प्रलंबित आहे। जवळपास 16 महिने पूर्ण होत आलेले आहे आणि याच्यासाठी आमची जी प्रातिनिधिक संघटना आहे रेमंड कामगार संघ आणि व्यवस्थापनासोबत त्यांची चर्चा सुरू होती, पण आतापर्यंत काहीही तोडगा निघालेला नाही आहे। त्याच्यामुळे सर्व कामगारांचा आक्रोश आहे आणि या आक्रोशामुळे 21 जुलैला संप पुकारण्यात आला आणि हा जो संप आहे हा कोणत्याही विरोधी पक्षाच्या संघटनेने पुकारलेला नाही आहे। हा कामगारातर्फे आक्रोशामुळे घडलेला हा संप आहे। तरी पण आम्ही सांगू इच्छितो तुम्हाला की आम्ही सर्वजण प्रोडक्शन सुरू करायला तयार आहोत, पण आमचे जे प्रमुख मागण्या आहेत ते मागण्या व्यवस्थापनाने मान्य करावे। विशेष म्हणजे जे पहिली मागणी आहे, मागच्या करारामध्ये 7250 रुपये आम्हाला वाढीव वेतन देण्यात आलेला होता। या करारामध्ये 7250 रुपयापेक्षा आम्हाला जास्त वाढीव पगार पाहिजे आणि या संपादरम्यान ज्या 6 कामगारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे त्या 6 कामगारांना परत कामावर घेण्यात यावे, ही आमची दुसरी प्रमुख मागणी। आणि संपाचा जो कालावधी झालेला आहे, आज जवळपास 5वा दिवस आज सुरू आहे, या संपाच्या कालावधीचा आम्हाला पगार पण देण्यात यावा, ही आमची आमचे 3 प्रमुख मागण्या आहेत। आणि एक महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की यवतमाळ जिल्हा हा जो आहे इथं कोणतेही मोठे उद्योग नाही आहे। रेमंड ही सर्वात मोठी इथं फॅक्टरी आहे आणि या फॅक्टरीमध्ये जवळपास परमनंट वर्कर, ज्युनियर स्टाफ, सिनियर स्टाफ आणि कॉन्ट्रॅक्ट लेबर पकडून जवळपास 3000 लोक डायरेक्टली इथं एम्प्लॉईड आहेत आणि त्यांच्यावर अवलंबून त्यांचे परिवार आहेत आणि यवतमाळची जे बाजारपेठ आहे ते पण पूर्ण रेमंडवर अवलंबून आहे। म्हणून जवळपास 25 ते 30 हजार लोक या कंपनीवर अवलंबून आहे। याचे गांभीर्य लक्षात घेणं आवश्यक आहे। तर म्हणून आम्ही व्यवस्थापनाला अपील करतो की हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन त्यांनी लवकरात लवकर त्यांनी तोडगा काढावा। आणि जर आमचं म्हणणं तर हे आहे की हे तिन्ही मागणे जर लेखी स्वरूपात देत असेल तर आम्ही आजच्या आज 26 तारखेला द्वितीय पाळीमध्ये आम्ही प्लांट चालू करायला तयार आहोत। माझं नाव राजू तांडरा, मी माजी कामगार प्रतिनिधी आहे निर्वाचित यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.